गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाली झोप? हो, तू होतीस ना सोबत, त्यामुळे छान झाली. तुझी झाली ना झोप? हो झाली ना. राज चिडला नाही ना? नाही चिडले. आणि मी तुम्हाला म्हणाले ना, अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. अगं नाही, सहज विचारलं मी. बरं आई, मी राजवीरना काही सांगितलं नाहीये काल जे काही झालं ते. त्यामुळे तुम्ही सुद्धा घरात कोणासमोर काही बोलू नका. हा, बरं मला सांगा, समोरची काही बोलणं झालं होतं? नाही अजून, आज करते मी फोन. ठीक आहे. तुम्ही असं करा, तुम्ही बाहेर बसा निवांत, मी तुमच्यासाठी चहा करते. आई काय झालं? तुम्ही बसा ना बाहेर, मी चहा देते. मला थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. कशाबद्दल? म्हणजे काल मी तुला म्हणाले की मी त्या खोलीत जाणार नाही म्हणून. म्हणजे मला त्या खोलीत नाही जायचंय, पण माझं एक काम करशील? हो बोला ना. तुला त्या खोलीत जावं लागेल. काय करायचंय? त्या खोलीत ना लाकडी कपाटात खालच्या खणामध्ये एक छोटा लाकडी बॉक्स आहे. त्यात यांच्या आणि माझ्या आठवणी आहेत. तो बॉक्स आणून देशील? कारण यांची एकही आठवण नाहीये माझ्याजवळ, आणि त्यांचं अंतिम दर्शन पण घेता आलं नाही मला. मी बोलते राजवीरजी. बघ, म्हणजे वाद होणार नसतील तर. नाही, मी प्रयत्न तर करते. तुम्ही नका काळजी करू. ठीक आहे. आई, मी राजवीरना कॉफी देऊन येते आणि मग तुम्हाला चहा देते. आलेच. झाला आवरून? लेट झाला ना तुम्हाला आज पण? नाही, इट्स ओके. कॉफी घ्या. थँक्यू. राजवीर, मी काल आईंबरोबर झोपले म्हणून तुम्ही नक्की रागवला नाही आहात ना माझ्यावर? रागवलं असतं तर बोललो नसतो तुमच्याशी. थँक्यू. बरं मला सांगा, तुम्ही अर्जुनशी बोलला? बोललो. काय म्हणाले? ते चिडले नाही आहेत ना? रागावला होता, पण भेटून बोललो. गुड. आणि तसंही ते तुमच्या चांगल्यासाठीच बोलले होते. बरं मला सांगा, तुमचा नाश्ता इथे आणू की खालीच घ्याल? नाही, आता काहीच नको. आता निघतो मी. का? लेट होतोय ऑफिसमध्ये. काही नाही काही. ठीक आहे. बाय. राजवीर, एक मिनिट. एक विचारायचं होतं. बोला. तुम्ही प्लीज रागवू नका. बोला. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला नाही आवडणार, पण जरा महत्वाची गोष्ट आहे. काय? आईंना त्यांच्या रूम मधून एक बॉक्स हवाय. कसला बॉक्स? त्यांचा आहे. कशासाठी हवा? त्यांची इच्छा आहे राजवीर. त्याची इच्छा आहे म्हणून तुम्हाला लगेच पूर्ण करायची? राजवीर, आता त्यांना हवा असेल तर. आता कशाला हवा आहे बॉक्स? इतकी वर्ष नको होता का? त्या रूम मध्ये जायचं कारण पाहिजे फक्त. इतकी वर्ष त्या होत्या का इथे? आता आहेत तर घेऊ द्या ना त्यांना प्लीज. ठीक आहे. थँक्यू. खुश होण्याची गरज नाही म्हणून परमिशन दिली आहे, कारण त्या बाईची कुठलीच वस्तू माझ्या बाबांच्या रूम मध्ये नको आहे मला. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ती बाई नाही गेली पाहिजे त्या रूम मध्ये. राजवीर, परमिशन दिली आहे ना मी तुम्हाला. येतो. बाय. हॅलो. काय? ठीक आहे, पोहोचतो मी लगेच. काय झालं राजवीर? काय झालंय? ऑफिसमध्ये एक प्रॉब्लेम झालाय, येतो मी.
कम इन. एवढा वेळ लागतो याला? सर केक बरोबर मीटिंग मी चालू बोलवलं की लगेच यायचं कळत नाही तुला? सर पण काम सुरू होतं. तू काय काम करतो ते माहितीये मला, आणि आता इथे काय झालंय, काय केलं पाहिजे याची पण अक्कल नाही तुला. सर त्याला केलंय ऍडमिट. कसं झालं ऍक्सिडेंट? सर नवीन एम्प्लॉई आहे गणेश नावाचा. हल्लीच त्यांनी जॉईन केली आपली फॅक्टरी. त्याचा मशीन मध्ये हात गेला आणि खूप लागले? खूप जास्त. कोणतं हॉस्पिटल? सिटी हॉस्पिटल. हॉस्पिटलचा सगळा खर्च आपण करायचा. येस सर. घरी कळवलं त्याच्या? नाही. का? सर ते काम माझं नाही आहे. मग काय माझं काम आहे? सॉरी सर. सर एक प्रॉब्लेम झालाय. काय? फॅक्टरीतलं काम बंद आहे. नॅचरल. वर्कर्सला रिलॅक्स करा आणि त्यांना सांगा योग्य ती नुकसान भरपाई मिळेल त्यांना. सर आपण ऑलरेडी हॉस्पिटलचा खूप खर्च करतोय. अजून खर्च केला तर फॅक्टरीतले कामगार माजतील. ऍक्सिडेंट झालाय म्हणून नुकसान भरपाई देतोय, दिवाळीचा बोनस नाही वाटत. सर पण आणि तू शिकवायचं नाही, स्वतःचं डोकं नाही वापरायचं, सांगितलं तेवढं काम करायचं. सॉरी सर. कामाला लाग. आणि प्रत्येक तासाला अपडेट पाहिजे ना. येस सर. काय झालं? काही नाही सर. नाही, माझ्या बर्थडेची पार्टी मी इथं देणारच नाहीये. का काय का? इथं कुठे चांगली हॉटेल्स आहेत? माझ्या बर्थडेची पार्टी मी तुम्हाला सिंगापूरला देणार आहे. हो, आणि तुमच्या सगळ्यांची हॉटेलचं बुकिंग, फ्लाईटचं बुकिंग मी करणार आहे स्वतः. हे पण तुझी बर्थडे पार्टी पण छान झाली. हा, हे तुझ्या सासूबाई जरा कटकट करत होत्या. किती प्रश्न विचारतात त्या. आमच्याकडे काही वेगळी गत नाहीये म्हणा. बर चल जाऊ दे, ठेवते फोन. ब्रेकफास्ट करायचा. ओके बाय. काय कधी आहे तुमचा बर्थडे? आला की आता जवळ. जवळ? जवळपास 5 महिने आहेत अजून. मग काय झालं? प्लॅनिंग करायला काय हरकत आहे? प्लॅनिंग डायरेक्ट सिंगापूर? मग काय सोलापूरला जाऊ? चालेल, सोलापूरला जा, पण हे सिंगापूरचं भूत डोक्यातनं काढून टाक. गप्प बसाव. हो ठीक आहे, आत्ता गप्प बसतो, आणि तू पैसे मागायला येशील ना तेव्हा सुद्धा असाच गप्प बसणार. अहो काय तुम्ही किती चिडचिड करताय? मस्करी केली ना मी. हे काय? यश आणि नंदा कुठे आहेत? यश ऑफिसला गेलाय आणि नंदा कॉलेजला गेली. बर. हे मनवा, नाश्ता आण का लवकर. माई पण आल्या. मनवा, हे काय? राजवीर कुठे आहे? माई राजवीर ऑफिसला गेलाय. क्या लवकर गेला? हे म्हणजे सहज गेला की नेहमीप्रमाणे साधना वहिनीवर चिडून गेला? नाही, ते का चिडते? काय आहे मनवा, आम्हाला माहित नाही असं वाटतं का तुला? बघा ना. मोहन, रंजू, जरा थांबा. मनवा, अगं राजवीर आज लवकर का गेला? अहो ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला म्हणून गेले घाईने. काय झालंय? नाही, ते काही बोलले नाही. असं कसं बोलला नाही? हे खरंच बोलला नाही का आम्हाला कळू द्यायचं नाही? मोहन, ती म्हणते ना तिला काही माहित नाही म्हणून. आई चिडतेस काय? ऑफिसमध्ये काही मोठा प्रॉब्लेम असेल तर मी जाईन ना त्याच्या मदतीला, म्हणून विचारतोय. तसं काही असेल तर राजवीर सांगेल. तुम्ही खाऊन घ्या दोघं. एक मिनिट. हा, हॅलो. अहो वडील ऐका ना. हा बोल बोल, काय झालं ऑफिसमध्ये? अहो ऑफिसमध्ये नाही हो, फॅक्टरीमध्ये.
फॅक्टरी काय झालं? फॅक्टरीला आग वगैरे लागली की काय? आग वगैरे लागली नाही ओ, नीट तर ऐका. बघा आपल्या फॅक्टरीमध्ये ना एक वर्कर आहे गणेश नावाचा, तो मशीन ऑपरेटर आहे. त्याचं काय? अहो त्याचा हात आला मशीन मध्ये, मेजर इंजुरी झाली आहे त्याला, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. बरं, चांगली बातमी दिलीस. एक काम कर, तुम्हाला कळवत राहा काय, मी बघतो मला काय करता येईल. ओके बेटी. मोहन, अरे येतोयस ना? हो आलो. काय झालं? कुठे काय? अरे कोणाचा फोन होता? मित्राचा फोन. ठीक आहे, सुरू करा. फॅक्टरीत जे काही घडलंय त्याचा फायदा करून घ्यायलाच हवा. कारण राजवीर शांत होऊन चालणार नाही, त्याची सतत चिडचिड होत राहिली पाहिजे. सगळीकडून त्याची कोंडी व्हायला हवी. मग या संधीचा फायदा कसा घ्यावा? साहेब आता सांगा, आता काय करायचं? आता करायचं काय साहेब? अरे थांबा. आज मी स्वतः हॉस्पिटलला जाऊन येणार आहे, ठीक आहे? हा? बोला मोहनजी. अरे आम्ही कसले शेठ? आता शेठ तुम्ही, युनियन लीडर तुम्ही आहात. तुमच्याच मुळे. वेडा आहेस का? बर, खूप दिवसांनी फोन केला. काही काम? हा, मला फॅक्टरीतला सगळा प्रकार कळला. बर. खूप लागलंय का रे त्याला? हो ना शेठ, खूप लागलंय. ऑपरेशन करावं लागलं. खूप पैसे लागतील ना मग? हो ना. काय, कुठून काढणार आहेस एवढे पैसे? ते तुम्हीच सांगा. तू युनियन लीडर आहेस, तुला कळायला हवं. माझा विचार सुरू आहे. आणि बाकी विचार कर किंवा नको करूस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, या अशाच गोष्टी तुला युनियन लीडर म्हणून ताकद दाखवण्याची संधी देतात. तेव्हा या संधीचा फायदा करून घे. कुठल्या कुठे पोचशील, अजून मोठा होशील. एकदम मनातलं बोललात शेठ. चल तर मग या संधीचा फायदा करच. तसंही राजवीर नुकसान भरपाई देणार नाहीच आहे. हीच संधी. हा रमेश मात्रे अशी हार मानणाऱ्यातला नाहीये. गणेशच्या उपचारांचा सगळा खर्च पण घेईल आणि वर पैसे पण घेईल. काय म्हणालस? कोणासाठी करणार आहेस तू? गणेशसाठी की स्वतःसाठी? दोघांसाठी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग वातावरण पेटवा. नुकसान भरपाई तर घ्याच, याबरोबर पगार वाढवून द्यायची मागणी करा. नाही ऐकलं तर संपावर जाऊ म्हणून सांगा. चला तर मग लागा कामाला. हो शेठ. नंतर मी बक्षीस देईनच तुला. धन्यवाद शेठ.
मनवा, मला तुझ्याकडनं हे अपेक्षित नव्हतं. काय अपेक्षित नव्हतं? हेच हे काय लपून छपून चाललंय ना तुझं ते, हे हे फार वाईट आहे. लपून छपून? काका, माझ्या सासू सासऱ्यांची रूम आहे, मी तिथे गेले तर काय बिघडलं? जाऊ दे, मलाच सांगायला लावू नकोस. नाही, मी तसं म्हणतच नाहीये की मला सांगा. तू हे सगळं मुद्दामून करतेस का? काका, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. आपण ना जरा सगळं समजून घ्यायला हवं. काय समजून घ्यायचं आणि कशाला आणि कोणाला समजून घ्यायचं? त्या साधनाला? काका प्लीज. सॉरी, पण त्या वयाने मोठ्या आहेत तुमच्यापेक्षा. अशी एकेरी हाक मारू नका, ते चांगलं नाही दिसत. तुला काय एवढा पुळका आहे तिचा? पुळका कुठे? मी फक्त खरं काय आहे ते सांगते तुम्हाला. पण तुला सांगितलंय कोणी हे करायला? माईनी का? नाही, राजवीरने सांगणं शक्य नाही ना, कारण सर्वात जास्त मोठा विरोध त्याचाच आहे. हो, मला माहिती आहे, आणि तो मी एक ना एक दिवस नक्की बदलणार. एक ना एक दिवस? जर तरच्या गोष्टी मला सांगू पुढे काय होईल काय नाही याच्यावर माझा विश्वास नाही, त्यामुळे मला सांगायला यायच्या भानगडीत पडू नकोस. ठीक आहे, मी काही बोलतच नाही. एक मिनिट, हे काय? आईंचा बॉक्स आहे आणि हा राजवीरच्या बाबांचा फोटो. आत नेऊन ठेव परत. का? का म्हणजे राजवीरला जे आवडत नाही तेच करायचं असं ठरवलंयस का तू? असं काही नाहीये, मी राजवीरची परमिशन घेऊनच गेले होते आत. राजवीरची परमिशन? तूही आता खोटं बोलायला शिकलीस का? राजवीर परमिशन देणं शक्यच नाही. अहो, पण मी खरंच सांगते, मी त्यांना विचारून गेले आतमध्ये. मनवा, हे तू खूप चुकीचं करतेस. त्या बाईच्या नादात तू स्वतःचा संसार आणि या घराची शांती घालवशील. असं काहीही होणार नाही. हे घर जेवढं आपलं आहे तेवढंच आईंचं सुद्धा, आणि मला माहिती आहे घराची काळजी कशी घ्यायची. तुम्ही नका काळजी करू. दवे, गणेशच्या घरी कळवलं? कोण कोण असतं त्याच्याकडे? ठीक आहे, बायकोशी बोलून घ्या तुम्ही. डॉक्टर काय म्हणाले? ठीक आहे, गरज असेल तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा त्याला. ट्रीटमेंट व्यवस्थित झाली पाहिजे. फोन कट केला याचा अर्थ कळत नाही तुला बिझी आहे मी? राजवीर, हे बघ, मला माहितीये तू बिझी असशील, पण तसंच महत्वाचं काम आहे. कसलं काम? तुझ्या कानावर एक गोष्ट घालायची. बोल लवकर. तुला आठवतंय ना, त्या दिवशी मनवा साधना वहिनीला घेऊन तुझ्या बाबांच्या खोलीत गेली होती, ते देखील तू नसताना. आज पुन्हा तसंच झालं. मनवा पुन्हा तुझ्या बाबांच्या खोलीत गेली होती, आणि माझ्या मते हे अति होते आता. का? का म्हणजे काय? तू नको सांगितलं होतंस ना, तरी कोणी ऐकत नाही. तुझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही आहे? आणि भले मनवा आज एकटीच गेली असेल, पण उद्या नकळत साधना वहिनीला घेऊन गेली तर? तुला काय करायचंय त्याच्याशी? अरे असं कसं म्हणतोस तू? हे बघ, नियम तो नियम. अशी कशी जाऊ शकते ती? आणि बरं, मला खोटं सांगते, राजवीरनी परमिशन दिली म्हणे. मी लगेच पकडलं तिला. मी म्हटलं राजवीर परमिशन देऊच शकत नाही. मीच दिली होती परमिशन. तेच म्हणतो. काय म्हणालास? मीच दिली होती परमिशन. राजवीर, असं कसं शक्य आहे? तुला काय करायचंय त्या सगळ्या गोष्टींशी? तुला शेवटचं सांगतोय, मध्ये पडायचं नाही. हे बघ राजवीर, हॅलो हॅलो,